खाती देशामध्ये चालू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून देशात आणि महाराष्ट्रातही गॅसचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला दिसतोय. उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना ही सरकारच्या माध्यमातून आणली गेली होती, कारण महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये म्हणून. पण आज त्याच महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असताना, आज त्यांना चुलीवरती स्वयंपाक बनवण्याची परिस्थिती आलेली असताना, भारतीय जनता पार्टीच्या एक महिला आमदार ह्या काल विधान भवनाच्या परिसरामध्ये जेव्हा काँग्रेसचं गॅसच्या बाबतीमध्ये आंदोलन सुरू होतं, तेव्हा एक वक्तव्य करतात की आज गॅससाठी बुकिंग करा आणि 25 दिवसानंतर तुम्हाला सिलेंडर मिळणारच आहे ना. म्हणजे हे त्यांच्या बुद्धीची कीव करणारं वक्तव्य आहे. त्या एक महिला आहेत, तर त्यांना हे चांगल्या रीतीने माहिती आहे की गॅस हा महिलांच्या दैनंदिन जीवनातला किती महत्त्वाचा घटक आहे. आणि जर गॅस आज संपला असेल आणि आज संपल्यावर जर तुम्हाला 25 दिवसानंतर सिलेंडर मिळणार असेल, तर त्या 25 दिवसाच्या काळामध्ये आम्ही साधारण महिलांनी 25 दिवस आमच्या मुलांना, आमच्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांना काय खाऊ घालावं? का चित्राताईंच्या घरी जाऊन ह्या सगळ्या लोकांनी जेवण करावं? कारण त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार असल्यामुळे त्यांना तर गॅसचा तुटवडा कधी जाणवला नसेल किंवा जाणवणार पण नाही, किंवा त्यांच्या घरापर्यंत गॅस सिलेंडरही पोहोचलं असेल कदाचित. म्हणून त्यांना सामान्य कुटुंबातल्या महिलांचा आज जी तारांबळ उडते आहे त्या परिस्थितीची त्यांना जाणीव नसावी. पण मला एवढंच म्हणणं आहे की सरकारने या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे, कारण आज महिलांची जी परिस्थिती होते आहे त्या दैनंदिन जीवनातला, आज जर सिलेंडर आणि गॅस बाहेर काढला तर आज त्या महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागणार आहे. आणि जी योजना, ज्या योजनेचा मोठा गवगवा करून तुम्ही पब्लिसिटी करून जी योजना आणली होती, त्या योजनेला शून्य किंमत राहील. त्यामुळे माझ्या माता भगिनींच्या डोळ्यामधले अश्रू येऊ नये म्हणून लवकरात लवकर गॅस सिलेंडर हे उपलब्ध करून देण्यात यावे. आणि तुमच्या महिला आमदारांना आणि पुरुष आमदारांना तरी आपल्या माध्यमातून आपण सूचना करावे ही विनंती आहे की माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या आजच्या परिस्थितीची अशा प्रकारे तरी तुम्ही खिल्ली उडवू नये ही विनंती.